नमस्कार, शुभ सकाळ. मी गार्गी गोरेगावकर. न्यूज 18 लोकमतमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर देशभरामध्ये विविध भागामध्ये अत्याचारांच्या घटनांमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनलाय. अशातच मुंबई लगतच्या बदलापूरमध्ये 2 चिमुकल्या मुलींवर शाळेच्या स्वच्छतागृहामध्ये अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली. कोलकाता घटनेवरून देशात वातावरण तापलेलं असताना बदलापुरातील घटनेनं देश पूर्णतः हादरला. कोलकाता इथे ज्युनियर महिला डॉक्टरसोबत घडलेल्या घटनेमुळे संपूर्ण देशात संतापाची भावना आहे. देशाच्या वेगवेगळ्या भागात अजूनही या घटनेविरोधात निदर्शनं आणि आंदोलनं सुरू आहेत. कोलकात्यात एका नराधमानं हॉस्पिटलमध्ये ज्युनियर महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या केली. अशाच प्रकारची एक घटना महाराष्ट्रातही घडली आहे. मुंबई लगतच्या बदलापूरमध्ये एका शाळेत 2 4 वर्षीय विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर बदलापूरकरांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालं. बदलापूरची जनता रस्त्यावर उतरली. बदलापुरात जनतेकडून तीव्र निदर्शनं करण्यात आली. बदलापूरकरांनी उत्स्फूर्तपणे बंद पाळत या घटनेचा निषेध केला. या प्रकरणी तक्रार दाखल करून जवळपास 12 तास पोलिसांनी दखल घेतली नसल्यानं बदलापूरकरांच्या संतापाचा उद्रेक झालेला पाहायला मिळाला. तर बदलापूरमधील एका नामांकित शाळेत 2 अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या धक्कादायक घटना समोर आली आणि या दुर्दैवी घटनेनंतर अवघा महाराष्ट्र हादरला. या घटनेच्या निषेधार्थ सध्या शेकडो नागरिक हे रस्त्यावर उतरले. या प्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येते. या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला पोलिसांनी अटक केली आहे. अक्षय शिंदे हा संबंधित नामांकित शाळेत सफाई कर्मचारी म्हणून काम करायचा. त्याचं वय 24 वर्ष आहे. त्याची नेमणूक ही सफाईसाठी नेमलेल्या कंपनीकडून केलेली होती. विशेष म्हणजे त्याला लहान मुलींना वॉशरूमला घेऊन जाण्याची जबाबदारी देण्यात आली. त्यानं 2 लहान मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचं 14 ऑगस्टला उघड झालं. तर बदलापूरमधील एका नामांकित संस्थेच्या शाळेत 2 चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांकडून दिरंगाई केली गेली असा आरोप केला जातोय. त्यानंतर संतप्त पालकांनी बदलापुरात आंदोलन केलं. बदलापूरकरांच्या या संतप्त आंदोलनाची राज्य सरकारनं दखल घेतली आहे. या प्रकरणी तपासासाठी राज्याच्या गृह खात्याने एसआयटी स्थापन केली आहे. ज्येष्ठ आयपीएस अधिकारी आरती सिंग यांच्या नेतृत्वाखाली ही एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. तसंच या प्रकरणी कारवाई करणाऱ्या 3 पोलिसांचं निलंबन करण्यात आलं आहे. गृहमंत्री फडणवीस यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. बदलापूरच्या घटनेत प्रारंभीच्या काळात कारवाईत विलंब करणारे बदलापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आणि हेड कॉन्स्टेबल यांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाणे पोलीस आयुक्तांना दिलेत. बदलापूर शाळेत घडलेली निंदनीय घटना आणि त्यानंतर सर्वसामान्य जनतेचा उद्रेक याची दखल राज्य सरकारनंही घेतली आहे. या प्रकरणी एसआयटीची स्थापना करण्याची घोषणा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. बदलापुरात शाळेत घडलेल्या घटनेनंतर नागरिकांचा उद्रेक समोर आलाय. या उद्रेकाची गंभीर दखल राज्य सरकारनेही घेतली. या प्रकरणी एसआयटीची स्थापनाही करण्यात आल्याची घोषणा फडणवीसांनी केली आहे. महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या अंतर्गत ही चौकशी व्हावी अशा प्रकारची भावना याच्या पाठीशी आहे. पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत त्या संदर्भात जी काही कारवाई तातडीने केली पाहिजे ती कारवाई देखील केली जाते आहे. या घटनेचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात येणार असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय. फास्ट ट्रॅक कोर्टाची निर्मिती करण्याचा प्रस्ताव देखील हा मागवण्यात आलेला आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा नराधमांना या ठिकाणी तात्काळ शिक्षा व्हावी. विरोधक या घटनेचं राजकारण करत असल्याचा आरोप फडणवीसांनी केलाय. मला एका गोष्टीचं दुर्दैव वाटतं की विरोधी पक्ष अशा गंभीर घटनांमध्येही केवळ राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करतात. आरोपीला लवकर कठोर शिक्षा व्हावी यासाठी सर्व ते प्रयत्न केले जाणार असल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलंय. तर बदलापुरात 2 निरागस चिमुकल्यांवरती एका नराधमानं अत्याचार केले. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर संपूर्ण बदलापूर शहरात बंदची हाक देण्यात आली. मात्र आरोपीवर कारवाई न झाल्यानं बदलापूरकरांच्या संतापाचा उद्रेक काल पाहायला मिळाला. याच घटनेवरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणावरून ठाकरेंनी सत्ताधारी महायुतीवर निशाणा साधला. लाडकी बहीण म्हणत असताना, योजना आणत असताना या बहिणीच नव्हे तर त्यांच्या छोट्या छोट्या मुली सुद्धा आपल्या राज्यात असुरक्षित आहेत. या प्रकरणावरून उद्धव ठाकरेंनी गंभीर आरोप केला. ती शाळा सुद्धा भाजपच्या लोकांशी संबंधित होती. मी याच्यात राजकारण नाही आणत, पण इतर ठिकाणी सुद्धा कोणी राजकारण करू नये. याच्यामध्ये कोणताही कार्यकर्ता असला, ते भारतीय जनता पक्षाचा असला तरी विनाविलंब त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे. या प्रकरणी राजकारण करायचं नसल्याचंही ठाकरेंनी स्पष्ट केलंय. सगळेजण पक्षभेद, जातपात विसरून एकत्र झाले तर आणि तरच आपल्या देशातल्या आणि राज्यातल्या महिला सुरक्षित राहतील. नराधमावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी देखील ठाकरेंनी केली आहे. जर का
भाजपचे कार्यकर्ते असतील तर त्यांच्याकडनं निबंध लिहून घेऊन त्यांना सोडून देणार आहेत का? शक्ती विधेयकाची खरी शक्ती दाखवून द्या असं आव्हान देखील ठाकरेंनी दिलंय. तर बदलापूरमधील घटनेवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पोलिसांच्या कारवाईवरती प्रश्नचिन्ह निर्माण केलंय. राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून महाराष्ट्र सैनिकांनी आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा होईपर्यंत हा विषय लावून धरावा असं आवाहन केलंय. बदलापूरच्या शाळेत लहान लहान मुलींच्या बाबतीत जो भयानक प्रकार घडलाय तो धक्कादायक आहे आणि संताप आणणार आहे. मुळात या घटनेत गुन्हा दाखल करून घेण्यातच पोलिसांनी 12 तास का लावले? एका बाजूला कायद्याचं राज्य म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला पोलिसांच्याकडून झालेला हा कुठला हलगर्जीपणा आहे. माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी हा मुद्दा लावून धरलाय आणि माझं महाराष्ट्र सैनिकांना सांगणं आहे की या प्रकरणात आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा होईपर्यंत या विषयात तुमचं लक्ष असू द्या, असं राज ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.